ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ फाटली 6 वर्सां चवथ आणि दिवाळीचो बाजार घडोवन हाडून थळाव्या लोकांची बरी सोय करता। या मंडळाचे कार्य खरोखरच तोखणाय करपासारखे आसा। पण मंडळान फक्त चवथ आणि दिवाळीचो बाजार भरोवपा पुरते मर्यादित न रावता आमची ढवळी स्वच्छ ढवळी सुंदर ढवळी या उपक्रमातूय वांटेकार जावचे असो उलो वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी काल मारलो। ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळान भरयल्ल्या चवथीचो बाजार तसेच माटोळी बाजाराच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले। ह्या वेळार त्यांच्या वांगडा कवळेचे जिल्हा पंचायत वांगडी गणपत नायक, कवळेचे सरपंच मनुजा नायक, हेर पंच वांगडी तसेच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो या गणेश मंडळाचं, कारण सुंदर असं आस्थापन 6 महिन्यात मला वाटतं पाऊस असून सुद्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला आणि पूर्ण पण केला। आणि त्याचं श्रेय मंडळाबरोबर देवेंद्र ढवळीकर यांना पण आहे। आम्ही फक्त मदत करू शकतो आणि मदत केली म्हणून ते काम पूर्ण होईल याची जबाबदारी आमच्यावर नसते। ती जबाबदारी ते काम करण्यासाठी पुढाकार घेतात, ती जबाबदारी त्यांच्यावर असते। त्यांनी पुढाकार घेऊन ते जर पूर्ण केलं तरच ते चांगलं काम होऊ शकतं आणि त्याबद्दल त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल सगळ्या मंडळाचे इन्क्लुडिंग देवेंद्र ढवळीकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि असंच प्रयत्नरत राहून जो संकल्प आम्ही सोडलेला आहे, आमची ढवळी सुंदर ढवळी स्वच्छ ढवळी, आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी या मंडळाचा भाग त्यात असायला पाहिजे। कारण कुठलंही काम एका हातानं होत नसतं, त्याला अनेक हात जर जोडले तर त्यातून मार्गक्रमण चांगलं होऊ शकतं आणि योग्य पद्धतीनं ते काम पुढं जावं। आणि त्याच संकल्पनेतून आमची ढवळी सुंदर ढवळी स्वच्छ ढवळी हा कार्यक्रम राबवण्याचा आम्ही ठरवलेला आहे। आणि त्याचे सोपस्कार येणाऱ्या पाडव्याच्या दिवशी करण्याचा हे आम्ही नियोजन केलेलं आहे। आज मला अभिमान आहे, मनुजानं सांगितली की ढवळी सुंदर झाली, बिल्डिंग आल्या। हो, बिल्डिंग आल्या, पण बाकीचं कुठे आहे? खूप गोष्टी अजून पाहिजे आणि त्या जर आमच्याकडं पूर्णपणे पोचल्या तरच हे सगळं चांगलं होऊ शकतं। आज आपले प्रयत्न आपण करूया असं मी नमूद करतो। गणरायाचे कोण 21 दिवस साजरा करतो, कोण 11 दिवस साजरा करतो, कोण 9 दिवस 7 दिवस, आम्ही स्वतः 5 दिवस करतो। आणि मॅक्झिमम म्हणजे ते लोक बाहेरगावाहून गोव्यात येतात किंवा आपल्या कुटुंबात हिरीने एकत्रित कुटुंबामध्ये गणपती पुजतात, तो साधारण 1.5 किंवा 5 दिवसाचा असतो। पण इथं एक नमूद करण्यासारखी गोष्ट असते की एकत्रित कुटुंबामधला गणपती हा पाहण्यासारखा असतो। कारण सगळे भाऊ, जसं सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासारखा असतो तसा तो पण असतो। कारण सगळेजण विविध गावातून परदेशातून ह्या 8 दिवसात आपल्या घरामध्ये येतात आणि हे यथोसान यथोयोग्य पूजा करून गणपतीचा आशीर्वाद घेऊन पुढं मार्गक्रमण करतात। तसंच आज सार्वजनिक गणेशोत्सव आहे। कारण सार्वजनिक गणेशोत्सवामुळे जी कुटुंब गोव्यात आली त्यांनी त्यात हिरीने भाग घेतला आणि त्याचं श्रेय हे त्या गावातील त्या कार्यकर्त्यांना मी देतो। कारण योग्य प्रकारे त्यांनी हे सगळं सादरीकरण करून आजपर्यंत पुढाकार घेऊन कारण हे पुढं नेण्याचा प्रयत्न केला। मला माहीत आहे की सदर गणपती पोंडा गोवा 1974-75 साली सुरुवात झाला। आम्ही तिथं 72 साली 74 साली आणि मी 9वीमध्ये होतो 72 साली। आणि त्यावेळी आम्हाला तिथं स्वच्छ करण्यासाठी आल्मेडा हायस्कूलमध्ये घेऊन जात होतं आणि आम्ही प्रामुख्याने ते करत होतो, कारण ते एक वेगळं काम होतं। आणि त्यासाठी प्रयत्न प्रत्येकानं जर केला तर ह्या गोष्टी सफल होऊ शकतात। हे उदात्त उदाहरण आज आमच्या समोर आहे। आज मला
आनंद होतो की इथं ढवळी गणेशोत्सव मंडळाने बाजार चालू केला. त्या बाजारात विविध समाजोपयोगी गोष्टी आम्हाला दिसतात. मी काय प्रत्येकमध्ये जाणार नाही, पण माझे पंचसदस्य 4 बाई पंचसदस्य आहेत, त्यांना मी हे जे कपडे आहेत त्यांच्याकडे पाठवतो आणि आम्ही फक्त बाकीचं बघतो. कारण शेवट आम्हाला त्यात काही कळत नाही. त्यासाठी राग नसावा, कारण ह्या गोष्टी आपण करणं प्राप्त आहे. सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमातून आज कितीतरी महिला पुढं आलेल्या आहेत. त्यांचं अभिनंदन करणं हे आमचं कर्तव्य असतं. उद्या पण माझा बांदिवडेला बाजार आहे. बांदिवडे कापडी ग्राउंडवरती, जिथं नागेश महारुद्राचं छोटंसं देऊळ आहे, त्या ग्राउंडवरती उद्या बांदिवडा पंचायतसाठी आहे. आणि ते सगळं जो कोवळे महासंघ आहे आमचा, जवळजवळ 22 काय 23 जे ग्रुप आहेत ते सगळे म्हणून हा बाजार उद्या बांदिवड्याला करतात. मला मनापासून आनंद होतो. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करताना एवढंच देवाकडे मागेल की गणरायाला आम्हाला चांगली बुद्धी दे, शक्ती दे, आरोग्य दे, चांगले विचार दे आणि आमच्याकडून चांगलं काम करून घे. देऊ बरे करू. आणि म्हाका याद आसा, कोणी तरी आतांच याद केली, लास्ट इयर आमी देवा कडेन मागल्लें की ही जी हॉल शेड आसा तें सुंदर जावचें म्हणून. त्या प्रमाणान हांगसरले कमिटी मेंबर तेणीन आपले परीन आनी सराच्या माध्यमांतल्यान एक सुंदर हॉल तयार केला. बरें दिसता. स्टॉल सारकी सगळे खुश आहा, कारण बरो वारो बी वेवस्थीत मेळटा. लुकूय बरें येयल्ले हॉलाक. हांव सगळ्यां कडेन मागता जे हांगसरले रहिवासी आहा फोंडा तालुक्याचे, मुजरत येयात हांगसर. ज्या ज्या लोकांनी हांगा स्टॉल घातल्यात तांकां भरघोस सपोर्ट करात, कारण आमच्या लोकलांक आमी मुद्दम प्राधान्य दिवपाक जाय. आज सगळ्यो वस्तू ज्यो हांगा आसा सगळ्यो एक जाग्यार मेळटल्यो. सगळ्यां कडेन विनंती करता की तांकां हेल्प करचें. आमचे सर हांगा आसा. प्रत्येक गांवान जे जे गणेशोत्सव चालू जाता थंय आपले फूल ती पाकळी सर दीत आसता. कारण ह्या हांगाच्या बाजाराक जितके लोक येयल्ले आसा तांकां एक आशा आसा की आमचो आमदार हांगा आसता, ताका लागून आमचे काही सपोर्टर्स जे आसतात ते मुद्दम येतात. हांव आमचे कार्यकर्त्यां कडेन मागता सगळ्यांनी तांकां सपोर्ट करचो. मंडळाचें देव बरें करूं म्हणटा, कारण बरें सुंदर काम केल्लें आसता. मुजरत जिल्ल्याच्यान जर कितें आतां जशें हांव मातसो कथक जालो कित्याक आमचो पिरियड सोंपत आयिल्लो आसा, पूण खुर्ची म्हणटल्यार मातसो हांव घुसपल्लो. पूण म्हाज्या डेप्युटी सरपंच बाब आमकां कपलेश्वरान उतर दिलें तुमकां कितें खुर्ची दिता म्हणून. तरी आसतना सराच्या कडेन दवरा तुमी. सोंपता म्हणल्यार आनीक थोडी एड करपाचो प्रयत्न करता. आनी जर मुखार कितें जाय तुमी सुचना करची. हांव फुडें वचपाचें काम करता. देव बरें करूं. थँक्यू. गेली 4 वर्सां हो आमचो चवथीचो बाजार भरता. पोरू काही लोकांची समस्या आशिल्ली की आमकां गरम जाता कितें जाता, पूण आयज जर खरें पळोवंक गेल्यार आज सुंदर शहरांत तो बाजार भरलेलो आसा. म्हाका इतलें सांगून दिसता की पयलीं आमची ढवळी कशी आशिल्ली, हे एक बेश्टी ओपन स्पेस आशिल्ली, हांगा कांयच नाशिल्लें. इल्लो डेवलपमेंट जावपाक लागलो आनी आमचो ढवळी गांव सुदारलो. बरें बिल्डिंगो फ्लॅट हांगा तयार जाले आनी जो पयलींचो गांव आशिल्लो ती खूब सुदारणां जाली. हांगासर मागीर मंटप जालो. अशें करून इल्लें करून हांगासर सार्वजनीक गणपती पुजपाक लागलो. म्हाका दिसता की कितलीं वर्सां जालीं हें म्हाका सारकी खबर ना हांगासर, पूण कालांतरान सगळें बदलत गेलें आनी आयज एक सुसज्ज असो हॉल हांगासर तयार जाल्लो आसा. हांव सगळे कमिटी मेंबरांचें हांगासर अभिनंदन करता की खंयचेंय काम जावं ते फुडाकार घेतल्या शिवाय तें काम फुडें वचना. आज आमी खूब कडेन पळयता सार्वजनीक गणपती पुजतात, पूण अशें काम जशें पळय जालां तशें काम खंयच जावना. तेन्ना हांव सगळ्या मेंबरांचें परत एकदां अभिनंदन करता आनी तुमच्या फुडल्या वाटचालीक तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. आज सांगून दिसता इतलेंच की हो बाजार जो आमी भरता हांगासर तेजी खरीच गरज आशिल्ली. कित्याक आयज सगळ्यांक खबर आसता की आयज सगळ्यो महिला कामाच्या निमतान घरा भायर पडटा, ते सांजचे घरांत पावता आनी जे की चवथीचे जावं दिवाळेचे खाण जें आसता त्या महिलांक करपाकूय टायम मेळना. पूण अशें जेन्ना आमी बाजार भरतात जावं एक्जिबिशन लायता तेन्ना काही महिलांक खूब आदार जाता आनी तेतूंतल्यान जी पळय महिला कोण सामान आपलें घेवन बसतात तांकांय कितें तरी चवथी खातीर कितेंय मेळटा आनी लोकांचो हें जाता. हांव मागता तुमचे कडेन की तुमी करून दिवाळेचो बाजार करूं नाशिल्लो.
पयलीं सुरवातीक हांगा दिवाळेचोच बाजार भरतालो पूण आतां 4 वर्सां जालीं चवथीचो बाजार भरता अशेंच तुमी फुडें पूण एक खंत इतलीच फक्त की सर म्हाका परत उलयतले पूण हांव उलयतां खरें म्हणजे हांगासर एक तरी स्टॉल माटोळेचो आसपाक जाय आशिल्लो कारण चवथ म्हटल्या उपरांत आनी माटोळी लागता आनी काही तरी म्हणजे अशें गांवचे सुद्दां लोकां कडेन हांवें कोणा म्हटलें की तुमी थोडे तरी कोणी एकटे येवन हांगसर बसा अशें म्हणून पूण कोणेच अशें केलें ना पूण अशें दिसता की कोणे तुमकां सुद्दां हांव विनंती करता महिला ज्यो आसा हांगसर की फुडले वर्स तुमी थोडे तरी सामान कितें कित्याक आंबाड्यांची हेजी गरज सगळ्या लोकांक आसता आनी ते चडशे मेळना ते तुमी दवरचे फुडले फाटी जी धवी पानां जें कितें जाय तें थोडें तुमी दवरलें तुमकांय हांगसर गिरायक पडटलें तुमकां सगळ्यांक हांव शुभेच्छा दिता हांगासर बसतल्यांचें सगळ्यांचें अभिनंदन करता कमिटीचें अभिनंदन त्याच बरोबर आमचे मदीं आसा आमची सोनाली कोटारकर ही आमची ढवळे गांवची रहिवासी आनी कवळे पंचायतीची ती वोटर आसा जो क्लास योगा आमच्या पंचायतीत चलता तेतूंत ती डेली योगा करपी आनी आमचे मॅडम रुणा मॅडम आनी आमचे अनिला मॅडम त्यो तेंच्या मार्गदर्शना खातीर शिकतात आज 20 महिला थंय योगा चालू जाला 6-7 म्हयने जाले आसा काय चालू जाल्लें आसा आनी ती थंय शिकतात तेन्ना तिका ऑल गोवा हेल्थ कॉम्पिटिशनांत तिणी भाग घेतलेलो आनी तिका अक्षय तृतीय फर्स्ट तिका गोल्ड मेडल मेळिल्लें आसा तिच्या पंचायतीच्या वतीन आनी गांवच्या वतीन अभिनंदन करता आनी अशें तुमी फुडें वचपाचें तुमचे लागीं मागता आनी म्हाका 2 शब्द सांगपाक तुमकां सांगून देव बरें करूं धन्यवाद.